तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपला डे 2. आज आपण लॅम्बडा फंक्शन्स पाहणार आहेत. तर आपण डे 1ला डिक्शनरी फंक्शन कंप्लीट केलं आहे. तर तुम्हाला माहीत नसेल की काय चालू आहे, तर आपण एक पायथन सिरीज चालू केलेली आहे. त्यातला आज आपला दुसरा दिवस आहे आणि त्यात आपण आज लॅम्बडा फंक्शन पाहणार आहोत. तर आपण असेच पायथनचे नवीन नवीन कन्सेप्ट डे वाईज आपण एक्सप्लेन करणार आहे. तर त्यातला आपला आहे लॅम्बडा फंक्शन. तर लॅम्बडा फंक्शन म्हणजे काय? तर लॅम्बडा फंक्शन म्हणजे असा फंक्शन की त्याला नाव नसते, त्यालाच आपण लॅम्बडा फंक्शन किंवा आपण त्याला ॲनॉमस फंक्शन असे म्हणतो. लॅम्बडा फंक्शन किंवा आपण त्याला ॲनॉमस फंक्शन असे म्हणतो आपण. तर आता आपला लॅम्बडा फंक्शनचा आपल्याला पहिल्यांदा सिंटॅक्स, परत आपण त्याचं एक एक्झाम्पल आपण पाहणार आहे. तर त्याचा सिंटॅक्स काय असू शकतो? तर लॅम्बडा आर्ग्युमेंट आहे, तर आपल्याला आर्ग्युमेंट घ्यायचं आहे. आणि परत इथं आपल्याला एक्सप्रेशन म्हणजे आपल्याला इथे एक कंडिशन द्यायची की आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला याची वजाबाकी करायची, याची बेरीज करायची, आपल्याला काय करायचं आहे. तर आपण इथे एक कंडिशन दिली. परत आपण इथे घेतलं एक एक्झाम्पल. तर आता इथं आपण एक्झाम्पलमध्ये आपण काय करू शकतो? तर समजा तुम्ही एका हॉटेलमध्ये वेटर आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे की जेवढे कस्टमर आहेत, म्हणजे हा कस्टमर एक झाला, हा कस्टमर झाला, हा कस्टमर झाला, हा कस्टमर, आता हे 3 कस्टमर आहेत. तर आता ह्यांचं बिल झाले, ह्याचं किती झालं, ह्यांचं किती झाले 100, ह्यांचं झालं आहे 250, ह्यांचं झालं 175. तर आता आपल्याला काय करायचं आहे की ह्यांच्या सर्व म्हणजे ह्यांच्या टोटल बिलावर आपल्याला काय करायचं आहे, 18% GST जोडायचे. तर आपण लॅम्बडा फंक्शनचा यूज करून कसं करू शकतो? तर आपण काय करणार, पहिल्यांदा प्रोग्रॅमॅटिकली आपण कसं करणार. आता ह्यांचं बिल किती आहे, आपण इथं एक बिल म्हणून इथं घेणार आपण बिल. आता ह्यांचं किती आहे 100, ह्यांचं किती आहे 250, ह्यांचं आहे 175, आपण एका ह्यात घेतलं. आता इथं आपण टोटल विथ GST नावाचं आपण इथे घेतलं इक्वल टू. आता इथं आपण एक लिस्ट, म्हणजे आपल्याला लिस्टमध्ये पाहिजे सगळं. आणि परत आपण इथं आपण घेतला मॅप. तर मॅप म्हणजे काय? तर मॅप आपलं फंक्शन आपलं फुल लिहात आहे, कारण हे एटर टूल मॉडेल आहे. पण मॅप म्हणजे काय? तर जेवढं लिस्ट आहे त्या सगळ्या लिस्टवर आपण अप्लाय करू शकतो, म्हणून आपण मॅप फंक्शनचा यूज करतो. मॅप घेतला होता इथं आपला लॅम्बडा. आता इथला आपला सिंटॅक्समधला आपण काय घेतलं, पहिल्यांदा लॅम्बडा घेतला. इथं लॅम्बडा, इथं आपण घेतला आर्ग्युमेंट. आता आपण इथं घेतला आर्ग्युमेंट एक्स. परत आपण इथं कोलन दिला, इथं एक्सप्रेशन म्हणजे आपण कंडिशन देऊ शकतो. इथं आपण घेतलं एक्स प्लस एक्स, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांची बेरीज करायची. आणि बेरीज केल्यावर गुणवले आपण काय केलं 0.18% आपण इथं GST लावली, GST. आणि इथं आपण घेतला बिल म्हणजे जे वरची आपली लिस्ट आहे त्या म्हणजे आता आपल्याला बेरीज करायची म्हणले हे आपल्याला खाली घ्यावं लागेल, त्यामुळे आपण इथं बिल घेतलं. आणि आता इथं डबल राऊंड ब्रॅकेट, कारण इथे एक राऊंड ब्रॅकेट आहे, इथे एक राऊंड ब्रॅकेट आहे, आणि तो आपला कंप्लीट झाला. आणि आता इथं आपण घेतलं प्रिंट टोटल विथ GST. तर आपण हा प्रिंट केला. तर आता आपण हे एक्झाम्पल आपण घेतलं आहे की आपण काय केलं, पहिल्यांदा जेवढं बिल आहे तेवढं बिलची आपण पहिल्यांदा इथं टोटल केली. परत आपण गुणवले 18% आपण इथं GST घेतली. तर हा प्रोग्रॅम आपला आहे. आपण प्रोग्रॅमॅटिकली आपण कोणत्याही बिलाचे आपण त्यात GST आपण टाकू शकतो. तर हा आहे प्रोग्रॅम. तर तुम्ही एकदा कम्प्युटरमध्ये हा प्रोग्रॅम रन करा आणि हे जे आउटपुट काय येते ते मला इथं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज आपला लॅम्बडा फंक्शन आपला कंप्लीट झाला आहे. तर लॅम्बडा फंक्शन, आता आपण एक रिव्हिजन मारूया. तर लॅम्बडा फंक्शन म्हणजे काय की असा फंक्शन ज्याला नाव नसते त्याला आपण काय म्हणतो, तर लॅम्बडा फंक्शन म्हणतो. तर लॅम्बडा फंक्शनचा सिंटॅक्स लॅम्बडा आर्ग्युमेंट कोलन एक्सप्रेशन. तर आपण इथे एक्झाम्पल घेतलं. इथं आपण बिल घेतलं. आता बिलचे आपण पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, GST आता आपल्याला ॲड करायचं आहे. तर आपण बिलची बेरीज केली, गुणवले आपण तर GST घेतला.
आणि इथं आपल्याला त्याचे आउटपुट येईल. तर हा प्रोग्राम तुम्ही कम्प्युटरमध्ये रन करा आणि आउटपुट काय येईल ते मला नक्की सांगा. तर आपण अशीच आपली सिरीज चालू राहणार आहेत. आज आपला डे 2 आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही जरी तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की